हाय हॅलो नमस्कार सर्वांना. तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे ज्योती सुरवसे फॅशन मराठी. आज आपण पाहणार आहोत वेल्वेट ब्लाऊज स्टिचिंग. मागच्या व्हिडिओमध्ये आपण ह्याच वेल्वेट ब्लाऊजचं कटिंग पाहिलं होतं, तर आता आपण टिचिंग पाहणार आहोत की वेल्वेट ब्लाऊज कशा पद्धतीने स्टिच करायचं जेणेकरून वेल्वेट ब्लाऊज तुमचं इकडे तिकडे जाणार नाही, घोळ वगैरे पडणार नाही. वेल्वेट ब्लाऊज कसं सरकतं मशीनवरती, तर आपण व्यवस्थित कसं शिवलं पाहिजे तर याच्यावरती तुम्हाला छोट्या छोट्या टिप्स मिळतील. तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर हे पहा, अशा पद्धतीने मी पूर्ण माझी दोन्ही पण योगपट्ट्या पूर्ण तयार झालेल्या आहेत. आयता घेतलेला आहे. साईड पॅटर्न हा ब्लाऊज आहे. 3 पीस प्रिन्सेस ब्लाऊज आहे. 32 साईजचा आहे. पूर्ण मापे आणि कटिंग डिटेलमध्ये आपण व्हिडिओ अपलोड केलेला आहे आपल्या चॅनलवरती. याच्या खाली मी त्याचे लिंक पण देईन. तुम्ही ते व्हिडिओ आपल्या चॅनलवरती जाऊन तुम्ही पाहू शकता. अगदी सोपी ब्लाऊजचं 3 पीस प्रिन्स कट ब्लाऊजचं कटिंग कसं करायचं ते मी ह्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. तर तुम्ही व्हिडिओ स्किप न करता पहा, म्हणजे तुम्हाला जेणेकरून प्रत्येक गोष्ट स्टेप बाय स्टेप तुम्हाला लक्षात येईल. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा. आणि हे पहा, अशा पद्धतीने ना मी पूर्ण दोन्ही पण साईड पॅटर्न तयार करून घेतलेले आहे. तर एकदम सोपेने एकदम पटापट जोडलेलं आहे. आणि जे काय होतं की वेल्वेट ब्लाऊज सटकतं अस्तरला जोडताना ना इकडं तिकडं जातं, तर त्यामुळं मग काय करायचं, तुम्ही ना ह्याला ना टाचण्या लावून घेतल्या तरी चालेल. मला सवय आहे म्हणून मी टाचण्या वगैरे लावून नाही घेत, तर त्यामुळं एकदम व्यवस्थित येतं. पण तुम्हाला जर सवय नसेल, नवीन शिवणारे असताल तर प्लीज तुम्ही टाचण्या लावून अस्तर जॉईंट करा, जेणेकरून तुमचं इकडं तिकडं ब्लाऊज सटकणार नाही. आणि मग नंतर तुम्ही अस्तर जॉईंट झाल्याच्या नंतर मेन फॅब्रिकला मग पार्ट जोडायला सुरुवात करा. तर हे पहा, अशा पद्धतीने माझा अस्तर तिन्ही पण पार्ट तयार झालेले आहेत. आणि मी आता जोडायला घेते साईड पॅटर्न आणि प्रिन्सची कटोरी. तर पहा, पप वगैरे किती सुंदर आलेला आहे. दोन्ही पण आपल्याला एका एक ठेवून दोन्ही पण खालून साईडच्या बाजूने सरळ करून घ्यायचं आहे. आणि त्याच्यातूनच आपल्याला योगपट्टी जोडून घ्यायची आहे. आपल्याला योगपट्टी जोडून घेतल्याच्या नंतर इथं काय करायचं, आपल्याला दोन्ही पण साईडला योगपट्टी व्यवस्थित जोडून तुम्ही वरतून दाबटीप पण देऊ शकता, किंवा तुम्ही तसंच ओव्हरलॉक पण करू शकता. तर पप किती सुंदर आलेला आहे, तुम्ही पाहू शकता. हे पप कसा आलेला आहे. तुम्हाला जर असा पप हवा असेल प्रिन्स कट ब्लाऊजला, तर आपल्या कटिंग व्यवस्थित डिटेल बाय दिलेली आहे. तुम्ही व्हिडिओ नक्की पहा. तर मी आता योगपट्टी हुक आणि लूकपट्टी जोडून घेत आहे. हुक लूकपट्टी जोडण्याची पद्धत जर तुम्हाला माहिती नसेल तर तुम्ही नक्की पहा. पूर्ण स्टिचिंग ह्या ब्लाऊजचं मी याच व्हिडिओमध्ये दिलेलं आहे. आता काय करायचं आपल्याला, गोल्डनची पायपिंग तयार करून घ्यायची आहे. आणि पहा, अशा पद्धतीने मी त्याला गोल्डनचा कपडा घेतलेला आहे. तुम्ही हे गोल्डनचा कपडा मीटरमध्ये आणू शकता इझिली. बाजारामध्ये आपल्याला टेलरिंग मटेरियलच्या दुकानामध्ये इझिली मिळून जातो. तुम्ही ते गोल्डन पायपिंगसाठी. आणि हे गोल्डन पायपिंगला ना मी तर दोरी न वापरता डायरेक्ट पायपिंग जोडणार आहे. जशी आपण साध्या ब्लाऊजला पायपिंग जोडतो त्याच पद्धतीने एकदम सोपी आणि लवकर होणारी पायपिंग आहे. तर हे पहा, अशा पद्धतीने मी गोल्डनची पायपिंग पुढच्या गळ्याला जोडलेलं आहे. मागच्या गळ्याला मला लेस लावायची आहे, त्यामुळे मी पायपिंग नाही अटॅच करणार. त्याला डबल टिप वगैरे पायपिंगला आपल्याला देऊन घ्यायची आहे, जेणेकरून व्यवस्थित पायपिंग उलटी वगैरे पडणार नाही. अशा पद्धतीने हळूहळू आपल्याला पायपिंग जोडून घ्यायची आहे. मध्ये नॉचेस टाकायचे आहेत आणि आपल्याला खालच्या बाजूने पायपिंग उलटी करून घ्यायची आहे. नंतर एकदम नाजूक आणि एकदम सुंदर अशी पायपिंग आपली तयार होते. हे पहा, अशा पद्धतीने आता माझी दोन्ही पण गळ्याच्या पायपिंग तयार करून घेतलेले आहे. दोन्ही पण साईड तुम्हाला दाखवते. आता मी लूकपट्टी तर जोडून घेतलेले आहे, तर पण मी त्याला लूकपट्टीला लूक नव्हते केले, हुक लावायचे, तर ते मी लूक करून घेते. आणि त्याला वरून पण ते दाबटीप दिली आहे. हे पहा, अशा पद्धतीने पूर्ण गोल गळा आणि किती सुंदर अशी पायपिंग आलेली आहे. फिनिशिंगवर डिपेंड करतं. तुम्ही फिनिशिंग मेंटेन ठेवा, प्रॅक्टिस करा. भरपूर साऱ्या प्रॅक्टिसची तुम्हाला गरज आहे.
हे पहा अशा पद्धतीने मी आता भाई जॉईन करून घेते. भाई पण जॉईन करताना काय होतं, वेलवेटच्या कपड्यावरतून अस्तर सटकतं. तुम्ही टाचण्या लावून जॉईन करा, जेणेकरून तुमची भाई कमी किंवा जास्त पडणार नाही किंवा एक किंवा तिकडे जाणार नाही. तर टाचण्या लावून कसं जॉईन करायचं हे पण मी तुम्हाला दाखवते. बॅक पॅटर्न तयार करताना गोलगळा कसा तयार करायचा वेलवेटच्या ब्लाऊजचा. हे पहा अशा पद्धतीने तर माझ्या दोन्ही पण बाह्या तयार झालेल्या आहेत. दाब टीप दिलेली आहे. पूर्ण स्टिचिंगचा 3 पीस प्रिन्स कट ब्लाऊज कसा शिवायचा याच्या अगोदर एक व्हिडिओ मी अजून अपलोड केलेला आहे. 34 साईजचं प्रिन्स कट ब्लाऊज आहे. 3 पीस व्हिडिओ अपलोड केलेला आहे. तुम्ही व्हिडिओ पाहिला नसेल तर आपल्या चॅनलवरती जाऊन नक्की व्हिडिओ पहा. आता मी बॅक पॅटर्न तयार करून घेते. गोलगळा कट करून घेतलेला आहे आणि आपल्याला अस्तरचा फक्त गोलगळा कट करून घ्यायचा आहे. मेन फॅब्रिकचा आपल्याला गळा कट करायचा नाही आणि त्यांना आपल्याला टाचणी लावून घ्यायच्या, जेणेकरून आपला गळा इकडे तिकडे सटकणार नाही किंवा कुठेही फुगा किंवा कमी जास्त होणार नाही. ते पहा अशा पद्धतीने मी त्या टाचणी लावून घेते. आता माझ्या टाचण्या लावून झाल्या आहेत. ते पहा अशा पद्धतीने आता टाचण्या वगैरे लावून झालेल्या आहेत आणि आता मी कमरेच्या साईडनी पण दाब टीप देऊन घेते आणि माझी गळ्याच्या साईडनी पण टीप देऊन झालेली आहे. आता मधला पूर्ण फॅब्रिक आपल्याला कट करून घ्यायचा आहे. पाव इंच सोडायचं आहे आपल्याला कट मारण्यासाठी. हे बघा असे छोटे छोटे कट मारून घ्यायचे, जेणेकरून व्यवस्थित पलटा होतो गळा आणि आपल्याला कुठेही घोळ वगैरे येत नाही. व्यवस्थित दाब टीप देता येते. तर वरून आता मी लगेच दाब टीप देऊन घेते आहे. अशा पद्धतीने वेलवेट ब्लाऊज हे पहा अशा पद्धतीने मग मी आता पूर्ण दाब टीप देऊन सगळीकडून आपल्याला अस्तर व्यवस्थित जॉईंट करून घ्यायचं आणि अस्टरचं फॅब्रिक पूर्ण कट करायचं आहे. अशा पद्धतीने आता मी पूर्ण व्यवस्थित केलेला आहे. पूर्ण आपला साईड पॅटर्न बागचा पॅटर्न आपला पूर्ण तयार झालेला आहे. आता मी इथं नॉट लावून घेणार आहे. नॉटला लटकन पण करणार आहे. पुढे पहा तुम्ही दोन्ही पण माप व्यवस्थित करून आपल्याला व्यवस्थित नॉट लावायचे आहेत आणि बांधून घ्यायचे आहेत. लटकन आपल्याला नंतर करायचे आहे. तर अगोदर आपल्याला लेस जॉईंट करून घ्यायची आहे, लेस लावून घ्यायची आहे. अशा पद्धतीने माझी लेस लावून झाली. डबल टिप द्यायची लेसला कधी पण फिनिशिंगमध्ये. बॅक साईडचे टक्स 4.5 इंच, उंची 4 इंच, रुंदी 4.5 इंच. आणि अशा पद्धतीने दोन्ही पण साईडनी बॅक साईड टक्स मी 2 घेते. हे पहा अशा पद्धतीने आता हे पहा अशा पद्धतीने लटकन केलेले आहेत. अगोदर त्रिकोण घ्यायचे आहे आपल्याला. त्रिकोणला ना दोन्ही पण कोण आपल्याला साईडनी जॉईंट करायचे आहेत आणि आडवी करून आपल्याला टिप द्यायची आहे. एक्स्ट्राचं फॅब्रिक कट करून उलटं करायचं आहे आणि उलटं केल्याच्या नंतर हे पहा अशा पद्धतीचे सुंदर असे लटकन तयार झालेले आहेत. आता आपण घेऊया पूर्ण पॅटर्न तयार करून. आता आपलं पुढचे पॅटर्न आपल्याला व्यवस्थित हातरून घेऊन आपल्याला तयार करायचे आहेत. हे पहा अशा पद्धतीने
अशा पद्धतीने माझी बाह्या पण जोडून झाल्या आहेत. मला ना बाईला ना लेस लावायची विसरले होते, तर मी आधी लेस लावून घेते. लेसला डबल टिप देऊन घेते. लेस आपल्याला 1/2 इंच खाली फॅब्रिक सोडून वरती लेस लावायची आहे, जेणेकरून लेस आपली दंडगेऱ्याला टोचणार नाही. अशा पद्धतीने मी आता दुसऱ्या पण बाईला लेस जॉईंट करून घेते. हे पहा, अशा पद्धतीने माझं पूर्ण ब्लाऊज स्टिचिंग झालेलं आहे. म्हणजे जवळजवळ पूर्ण ब्लाऊज माझं स्टिचिंग झालेलं होत आलेलं आहे. तर पूर्ण फिटिंग करायची आपल्याला. फिटिंग टाकून घेते. फिटिंगची माप आहे, छाती आहे 32, चौथा भाग टाकायचा आपल्याला. कंबर आहे 29.5, चौथा भाग टाकायचा आहे. दंडगेरा आहे 10.5. हे पहा, अशा पद्धतीने माझं पूर्ण ब्लाऊज स्टिचिंग करून तयार झालेलं आहे. पूर्ण मी असं तुम्हाला सोयीचं करून दाखवलेलं आहे. फिटिंग वगैरे व्यवस्थित टाकलेली आहे. तुम्हाला कसला वाटला आजचा व्लॉग तर कमेंट करून, म्हणजे आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. हे बघा, अशा पद्धतीचे सुंदर असे लटकन वगैरे तयार केलेले आहेत मी, आणि खूप छान असे ब्लाऊज तयार झाला आहे. वेलवेटचा ब्लाऊज. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. खूप छान असा ब्लाऊज स्टिच झालेला आहे. तुम्ही पण असाच पद्धतीने छान असा ब्लाऊज स्टिच करा आणि कमेंट करून सांगा की तुमचा ब्लाऊज कसा झाला आहे. तर मग भेटूया आपण तोपर्यंत पुढच्या व्हिडिओमध्ये. हे पहा, मागून पण दाखवते मी. खूप सुंदर असं झालेलं आहे लटकन वगैरे.